अरे ए सारे अग पाणी काढ की आंघोळीला कामाला जाया उशीर होतोय मला तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही काय हा का बसतो असाच मी इथं डोळा गेले का काय खोपले का काय वत्तीच की पाणी एवढं सुद्धा माणसाला या दम निघाल्या दुकानांचं नसतं काय काय लावली घ्या आंघोळीला पाणी पानी से नहाना चाहिए गाना आना है गाना चाहिए ए सारे उरक उरक झाले आंघोळ चाठीव चाठीव लागला मस्त वाटतंय गार पाण्याने आंघोळ करायला सारे झाले का चाठीवच्या उरक पाठीशी आंघोळ तरी करून या की तोपर्यंत बाई नसतं हाक मारायला सुरुवात केली ह्यांनी तर सारिका चल की पाणी सुटलंय भरायला चल की लवकर लय रडतंय हो पोरग इथं दूधच मिळालं अहो कुठं मग आणायचं की हो कुठे इथं वस्तू कुठलं मिळते काय माहितच नाही इथलं कुठलं वस्तू मिळते ते शेजारी पाजारी विचारून बघायचं हो पोराला काय लागतं काय नाही दूध बीत आहे का नाही गाय असेल की त्यांच्या पैसे आता लय लांब वस्ती आहे बघितलं ना किती लांब वस्ती आता एवढे लांब जावं लागल अहो काय करते आता पोरासाठी तरी गप रे बाळा गप 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 नाही 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 चल आणायचं चल घेऊ कुठून घेऊ तरी घेऊ दूध. घेऊ काय करायचं आता? चल, चल, आपले चल, वाईट चल, दिवस चल. आले. काय करायचं चल का बाळा तुला पाणी पाहिजे घरी ते दे. ए चला उठा पटापटा चला एवढा ढिगारा झाला पाहिजे ए तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही उरे की व्हायचं पटापटा हा लगा घ्या की काय बघत बसलाय तो ना आमच्या हा कामावर लक्ष द्या कामावर लक्ष द्या आ तू काय जीवली नाहीस का हा ऐको काम तुला फॅलाय करू ये ना पटपट पगार पगार भेटेन ते चलो या लवकर लवकर आला चला लवकर लवकर आणा मुगाला आता शिवाय देते बघ लगेच तुला अरे बाबा मी थांबलो एकटाच मुगा एवढं तुम्ही पण भरा की अरे बापरे एक मी एकटा असन 4 जण तो भरायचं तो उरकायचं दिवशी आता स्वयंपाकाचं बघ हा बघते की भाजीलाच बघावं लागलं आता काय करायचं तिचं नाव ठेवलं नाही हा काहीतरी डाळ बिळ कर ना मटन बिटन आणा नाही तर अंडी बिंडी मटन तुझ्या बापानी मटन आता आज कुठं आणती एवढं काम करायचं मटन नाही काय नाही कशी ताकद यायची काम करायला तरी अगं काय लेकरा बाळांचं बघ की आपणच मटण खात बसती लेकरा बाळांचं हा काय विचार करते एवढा मी
आपल्या भवितव्याचा विचार करते, पोरांचा विचार करते आपल्या. अगं रोज तर आपण कष्ट करतोयच की. कामधंदा तर आपण रोजच करतोय, पण आपलं काम माहित आहे ना कसलं आहे, उन्हात तानाचं काम आपलं. अगं तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे. एक दिवस आपल्याला इथं काम करावं लागतंय, त्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावात काम करावं लागतंय, पण आपण काम करतोय ना. हो, पण आपण काम करतोय हे उन्हात तानात काम करतोय. आपण आज ह्या गावात आहे तर उद्या पुढच्या गावात आहे. आपला काय भरोसा आहे का? हे असली आपली एकतर कोपीत राहतोय आपण. मग आता काय करणार आहे? काय तुझं मत आहे मला माझं सांग. फक्त एवढंच मत आहे की आपण जे काम करतोय ते आपल्या मुलांना नाही करावं पाहिजे. नाही अगं, आपण एवढं कष्ट करतोय कुणासाठी करतोय? त्यांच्या भवितव्यासाठीच करतोय ना. त्यांच्यासाठीच करतोय, पण आपण आपल्या मुलांना शिक्षण चांगलं द्यावं. ठेव, माझं एक सरळ सांगणं तुला काय, आपण कष्ट कितीही करू, लहान मुलांसाठी ना महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याच स्कीम आहेत. बरं आपण आपल्या मुलांना रोज तर आपल्या बरोबर फिरवू शकत नाही. हा, रोज एका शाळेत आपण त्यांना घालू शकणार आहे का? आपण त्या संस्थेत घालूया ना मुलांना. हा, मग मी तीच म्हणतोय. आपण काय करू, महाराष्ट्र शासनाची चांगली योजना आहे त्यात आपण मुलांना शाळेत लावूया. अशा बऱ्याच शाळा आहेत त्या काय की जिथं आपल्यासारख्या मुलांना म्हणजे आपली जी मुलं आहेत त्यांना तिथं सगळी सोय केली जाते. चालेल, मग उद्याच जाऊ आपण. जाऊ, मुलांचं शिक्षण तिथं चांगलं होईल. आपल्या नशिबी जी कामं आलंय ती कमीत कमी आपल्या मुलांच्या नशिबी येऊ नये हे मला वाटतं. मला पण तेच वाटतंय, तेच विचार करते. ताई तुम्हाला काय वाटतंय? तेच वाटतंय. करू, जाऊ द्या, झालंय ना आता. चला जेवायला वाढू, चला स्वयंपाक करू. आपण भुका लागली असं काम करून आलोय. बरं मी काय म्हणतोय, भाजी काय करणार आहे तू? करते काय असेल ती, बघते की काय आहे का नाही. मी काय म्हणतोय माहिती आहे का, तर आपलं काय कर, जास्त वेळ घालवाय नको, कांदवणी कर. बर बर, कांदवणी हा? करते का माझ्या करू? मग कर माड्या थोडा मिरचा. हा तेच करते. हा, कर कर.